नमस्ते सर्वांना। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंतच की गौरी आगमनाच्या दिवशी आपण गावी आलेलो आहोत आणि येईपर्यंत 2-2:30 वाजले दुपारचे। तोपर्यंत गौरी आगमनासाठी गौरी आणण्यासाठी सर्व महिला मंडळ पाणवठ्याच्या ठिकाणी गेलेलं आहे। अर्धी पूजा तर झालेली आहे। जंगलातील तिरड्या या रोपाला गौरीचं प्रतिकात्मक रूप समजून त्याची पूजा केली जाते। तिथं सारवलं जातं, रांगोळी काढून पूजा केली जाते, ओटी भरली जाते आणि नैवेद्य दाखवून आरती केली जाते। तर सर्व महिलांनी आपण जायच्या आधीच अर्धी पूजा तर झालेली आहे आणि तेथीलच नदीचं किंवा विहिरीचं पाणी घेऊन येतात घरी। तुम्ही पाहताय सगळ्यांनी पूजा केली छान आणि सुवासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावलं। सगळ्यांनी मिळून तिथे आरती केली आणि मग गौरींना घेऊन आपण घरी निघालेलो आहोत। जेमतेम 4-4:30 वाजत आलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये फक्त आपण गौराईंना घरी घेऊन येणार आहोत आणि गौराईंना कसं नटवणार आहोत ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा। छान सगळ्यांनी हळदी कुंकू केलं तिथे आणि आरती म्हणून गाणी म्हणत म्हणत गौराईची गाणी म्हणत म्हणत आपण निघालेलो आहोत गौराईंना घेऊन घराकडे। आता इथून जंगलातून 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे आणि प्रत्येक ज्या दारातून आपण गौरी घेऊन जाणार आहोत तिथे सगळेजण हळदी कुंकू लावतात, पूजा करतात। आपणही गौराई घरात आणलेल्या आहेत आणि जावाजावांनी आम्ही सर्वांनी मिळून फुगड्या खेळलो आणि गौराई कशी नटवणार पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा।